नमस्कार सर्वांना. हे बघा आज आहिल्यादेवी होळकर जयंती. तर आज आपल्याला वाड्यावर जयंती साजरी करायची आहे. तर रात्री दादांनी फोटो हार आणि फुलं आणली ते आणि आंब पण आणली ते. तर आंबरस करायचं आहे जेवण. तर आहिल्यादेवी होळकर यांचा जन्म म्हणजे 31 मे 1725 ला झाला. चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर. तर ह्यो सालाबाद प्रमाणे दरवर्षी आम्ही ह्यो कार्यक्रम वाड्यावरच करतो. तर सध्या आमचा वाडा आता वाटचालीलाच आहे. मग बा नाही हा वाटायचं झालं काय चाललंय? चालली आता तयारी. होय. मग काय आता मग दीपा काय चाललंय तुझं? इकडं मामी पण आलते जरा मदत करायला. पोरांच्या आता आंघोळ्या पांघोळ्या झाल्या. वाटाण वाटलं हा. मग अर्चना काय चाललंय? मग काय कार्यक्रम आहे आज? होय जन्म ना ते उत्सव करायचा. किती वाजता उठला होता बानाय का? लवकरच उठलं होतं पण पाणी लय लांब होतं. पाण्याला गेलो पाण्यासाठी लय वन करायला लागते मग आता. काय पाणी आणलं जाऊन आणि मग चालली आता येत तयारी. आंघोळ्या पांघोळ्या केल्या लवकरच आणि पाण्याला गेलो तिकडे वापरायला पाणी होतं जवळ. हे काय चाललंय? आता हे भाजी घालायची जरा बटाट्याची आणि हरभरा भिजत घातलं होतं रात्री त्याची भाजी बनवायची. मग दादा आंबा किती आणलं? आंबा आणले की 9 किलो 9 किलो आणलं ना. चांगला भारेवाला आंबा आणलाय. अगदी 2-4 दुकानं बघितली समजा सरळ दुकान होतं सरळ आंबा होतं तिथलंच घेतलं. म्हणलं आजच्या दिवशी मानकोजी शिंदे आणि सुशेलाबाई यांना मोठा आनंद झाला. मग काय मुलगी झाली म्हणून हा मुलगी झाली म्हणून हा 31 मे 1725 साली. झाला मी ना. हा नंतर ती देवावतारी जन्मात गेली. हा ना. त्याने समजा राजकारभार करायचं बरंच त्या म्हणजे त्यांचा अपघात लय झाला पण शेवट मग तिने टिकावलं झालं ना. काही भाग्यवंत होती म्हणून तिने मोर 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 एवढी कामं वाढवत आली. तर चालले आता हे ओरकून घ्यायचं. दोंड्याचा महिना पण आहे आता. हा दोंड्याचा महिना आहे दोंड्याचा एखादी ठरू देत. आणि कार्यक्रम म्हणजे दरवर्षी आंब्याच्या दिवसात येतो या. मामा म्हणलं मग बनवू आपण आंबरस या कार्यक्रमाला. एकदा तरी आंबरस करावंच लागतो. हा आणि आपला आईला देवीचा कार्यक्रम म्हणजे ह्या प्रत्येक वेळेस चालू वाटायला येतोय ना त्याच्यामुळं मग चालू वाटायला असल्यावर काही सुचत नाही. पण ह्या वेळेस येळ तेळ काढून करायला लागतो. हा आता हे उरकून परत वाडा जायच लागेल आपला पुढं. पाऊस नाही झाला जाग हवं कराय नाही आता ह्या जागी होता. चाऱ्यासाठी फिरायला लागतं या. आयला केलं तिने ते आपलं नाव गाजवायचं वनवन आपण बकरीच्या चाऱ्यासाठी वनवन चालू आहे. सांग किसन काय आज? हा आयला जयंती ना. म्हणजे ह्या अशा मुलांनी आदर्श घेतला पाहिजे आपल्या म्हणजे नाही का की आईला देवींचं काम काय होतं ना आपण काय केलं पाहिजे पुढं नाही का. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे ना. शिक्षण त्याचं धरलं पाहिजे. हा की त्यांनी काय केलं. त्यांनी किती त्यांच्यावर संकट आले तरी त्या शेवट डाग मागल्या नाही. त्यांनी 28 ते 29 वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळला. गेले होऊन बिचाऱ्या देवावतारी देवावतारीच आले त्या. तर चालले आता हे ओरकून घ्यायचं सगळं. इथं बादशीच्या शेतामध्ये बसलोय. रुबाब काय त्यांचा घोडा काय त्यांचा घोडा काय रुबाब काय रात्री घातलेलं ना. हा रात्री पिजाय घातलं होतं. आता आंब्याच्या दिवसामध्ये असल्यामुळं माशाला पण आमंत्रण दिल्यागत होतंय ना. मग काय आता माझ्या जेव्हा पालखी माघारी फिरती ना हा, पंढरपूरला जाऊन हा. त्यावेळेस म्हणतात माझ्या कमी होत्या होय माझे. गोडाने जास्त मासे. आता मस्त बाकी शाकाहारी बटाटे हरभरा घालून हल्ली बनवायची. काय करू नका म्हणलं ना. इकडे पटापटा कुणी चपात्या करा कुणी लाटा कुणी गाजा फळाफळा होईल म्हणजे. मग काय उरकून जाईल. खाली चेर गेली ती आपल्या प्लेस बंद पण चांगला. सकाळच्या बरे लवकर तयारी केली
लवकरच म्हणजे हा ना अजून पूजन करून घ्यायचं जरा चाललंय बाकीचं यांचं काम. मेंढराचा टाइम झाल्याच्या नंतर मग आता हारीला बी नाही सकाळची हालत त्याच्यामुळे पटकेने उरलं. आता जरा मेंढर सोडायचं ते गडीभर चरायला. भाजी आता तयार झाली. इथं भजी काढून घेते मावशी करते चपात्या तिकडं. आता हे भाज्याचं पीठ बरंच उशीर झालं खालावलं होतं. आज काय झाड पण एवढं जवळ नाही. एक टाइमला झाड बिराडा जवळ असतं मला स्वयंपाक करायला जमतो. अहो, लय तर कधी मध्ये झाड पण नसतं बिराडा जवळ मग आपल्याला असा स्वयंपाक करायला लागतो. त्यामुळं सकाळची लवकरच तयारी चालली. कोण चपात्या करतंय, कोण भजी काढतंय, कोण पापड. हे चाललंय आज जेवण. या गाडी बोलावली तरी येणार लय काम तेवढंच दुसरं नाही कोणी कुत्रा उन्हा चटका लय लागतोय. लागतो ना. पाऊस पडाय पाहिजे होते आमच्या ती पोरांची आम्हाला काळजी पडायला लागली ना. महत्वाचा गावाला पण पाऊस झाला पाहिजे. आमच्या पोरांची काळजी जीव आपला निसा काळजीच नाही आपल्या जीवा. उलट इकडं कसं तरी दिवस गेला बरं तिथं गेलं की नाही असा जीव माझा सारखे आजारी मग पडणार. मस्त बघा आता जुगाड बनवलं. काय मला करायच लागतं एका मिरीचा. मग काय उलट माही बाई बाकरचा बाकर उलट चपाती काय होते मग. इकडे बाणाय चाललंय भजी पापड हे तळून घ्यायचं. तर जरा सावली करून पुरवड्या नाही तर पुरवड्या घेऊ होत्या हा? मागती पण ते बुगा बुगा झाला. मला आता जेवासाठी सावली करून घेऊ म्हणलं. करू थांब आता 5 मिनिटं. एक जण धराय ते नियमाने ठोकायला लागल ना. एक त्यांना नाही जा. हा रस बनवायचा आहे मला. येणार पण आलते आता माघारी फिरून. आल्या तर. हं. अगदी बाणाने मस्त बाकी चुलीवरची भजी आणि आत्या, पापड घातलं तेल. तळून घेतलं हा? चुलीवर. राहू द्या. मिडी आल्या की तयार झालं पाहिजे. मग काय वाढाय नाही मग भांडी. आता हे दादांनी मस्त बाकी हापूस आंबा आणले ते आता पिळून घ्यायचे ते चालली भारी बाणाची आणलं ते. मामांनी हा चांगला. कसं आहे आता थोडं जास्त कमी पण लागते परत पोरांना खायला लागेल. हा 2 पेटी आणले ते. सावली करून घेतली आता. ऊन लागतंय कधी आभाळ येते या आणि मग कधी असं ढग येते या हे बा नाही. येत येत हा ना कधी ऊन लागतंय त्यामुळे मग सावली करून घेतली म्हणजे माणसं चांगली जेवाय जीवतील त्या खाली. हा प्रत्येक पेटीमध्ये भाताचा चवर आहे हा. आहे ना. पेंडा आहे पेंडा. हे बघ. ते जेवत म्हणजे आंबा चांगला लगेच पिकतो हवा भाताच्या पेंड्यावर. काहीतरी बाण आंब्याचं गाणं पण आहे ना ग? मावशीला तुलाच माहिती असं. मावशीला आहे की माहिती. आता चांगलं धुवून घेतला आता रस काढून घेते त्याचा. काय काय डायरेक्ट म्हणजे रस आणतात लोक ना. हा आणि असत्या आंबा भारी आहे ना बाण. भारी. यंदा पाडलेच खाली ना बाण. लय खात बाबा. ह्या वर्षी नाही ना मग आंबा म्हणजे आपला रायवळ आंबा गावठी हे सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणात पिकला. लय पाडाचा आंबा भारी नाही का बाण.
किती खावा पाडा हा लय खालं मनमावर लागलेला लय काय काय बिटक्या तर लय भारी लागते. लय आता सगळे पिळून घ्यायला लागते ना. आता मेंढर जरा हारीला सोडली होती नाश्त्याला. आता थोड्या वेळात येते मेंढर. मग मस्त बाकी आंबरस खायचा आणि मग पुढचा प्रवास करायचा आहे. चालूच आहे सध्या प्रवास आमचा कोकणातून गावाकडं. दीपा काय चाललंय? दीपाचं चाललंय उंड बनवायचं आणि मामींचं चाललंय चपात्या लाटून घ्यायच्या. इकडे बाणायचं चाललंय आंब पिळून घ्यायचं आणि इकडे सागर चाललंय आंब खायचं. हा चाली खायचं चाललंय त्याचा हा साली खायचं चाललंय आंब्याची. बारकांनी पोरं साली पळावतीतच ना. चाली कोया काय काहीतरी अजून आले नाही ना. नेले काय काय नेले ना पळून. नाही ते पण पोरांनी खाल्लेलं मेंढर पण आता जरा चारून आणली तर झाडा खाली राहील ते उभी. नाही पोरांना उलट द्यावं. तेच ना पोर जवळ दादा तुमचं काय चाललंय? पोरांना दिलेलं चांगलं असतं. मला जरा चिल्लरची झाडं गावली. होय ना. देण्यात आलं का आपल्या डोंगराच्या बगाटाने लावायची. हा हारणच असं त्रास देते गाया वन गाया. आली तर आलं म्हणलं 50 मोड आलं तरी आता हे 500 मोड असतील. आईला देवळकरांचं एक वाक्य होतं, ज्या मनगडात बळ बुद्धी आणि चतुर्थी आहे तोच लोक विमुख राजा बनवू शकतो. त्यांनी मल्हारराव होळकरांचा आदर्श घेतला होता आणि 29 वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळून दाखवला. त्यात त्यांनी म्हणजे भरपूर लोकांच्या हिताकरिता कामं केली. धर्मशाळा, एरी, पानपोई, बुद्धिविहार, मंदिरांचा जीर्णोद्धार या अशी त्यांनी भरपूर कामं केली त्यांच्या काळामध्ये. याला दोड येत एका कडव बारीक करते आता त्यांना. नाही पण ते फिरावला ते बरं झालं. याला दोड्याची पावडर चांगली बारीक करून टाकली आता याच्यात. तुम्ही चांगला ते कुंभारच करणार आहे. नाही साखर टाकून घेते. कुठं कुठं जाऊन मास जागा ना हा तिथे खडकाव येणार नाही. इथं मी आणलं होतं किती भांड ते हे जागा पळी पळी 2 वर्ष त्याला पाणी पाहिजे. दवीला इथे हा मला बी घ्यायची. हा तुम्ही बी घ्या पाहिजे खरं. लय मोरे डोंगराच्या वावर ना तू डोंगराच्या कडे नाही रे काही. वाकड 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 तुम्ही बोलला मला 1000 दादा नगराच्या वावराच्या कडे जरा कोंपण वय हा त्यामुळे दादा चिल्लर आणली. काटोळ असते ना चिल्लर मामा. चिल्लर म्हणतात का? चढाई. काय म्हणते दादा त्या चिल्लर. चिल्लर चिल्लर वरची वाढ वाटत. वर आलं काय हऱ्यासारखं हिणकात येवत आहे. जास्त आंबरस आला म्हणजे तुपाचाच हे माना. हा त्याची मन आहे ना. हा आंब्याच्या दिवसामध्ये बंधू आला पावना. बंधू आला पावना आंब्याच्या दिवसामध्ये तुप वाढी ते रसामध्ये. ते उन्हाळ्यात बनवलेलं तूप. पोरींची पण लगबग चालली आता भांडी घासून त्याची. माझं आता जेवाय बसायचे म्हणून चालले आता दीदीचं आणि दीपाचं दोघींची भांडी स्वच्छ करून घ्यायची. पोरीच लय मदतीला येतात. हं. पोर नाही का मदतीला? पोर खायचा कारण धरणीचा मारण्याचा. फुलाना जी येते ती पूजा करते. आता कामच चालले प्रत्येकाची बकरी दान म्हणजे दान करायचे मागं बकरी दान
खर तर राजमाता जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे आदर्श महिला आहेत आणि प्रत्येक जणांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आणली ना ताटवा घे. काही पडलं तर खाला कोणी एका वरती वाढतो. नीट ठेवा रे बाळा. सावली पण जरा इकडे बनवली कधी दगड आलो मग इथे थोडी सावली नाही तर मग ऊन लागते त्यामुळं सावली केली. बरोबर जेव्हा बरोबर काय नाही काय करायला तुम्ही लावते काय लावते भजी मस्त झालं बरं मस्त बारीक घे बा. सावली आहे मग जरा बरं वाटत असेल. मग तू जेवण खाऊ वाटलं नाही तर मग दे बाबा बस दर. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.